या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। आई बाबांनी पोरांनी हातीगाव तोडायला म्हणून खाली पोराच्या बापाचं फक्त नजर घराकडे पुसली तेवढ्याच्या तो दबा धरून बसलेला असा अगोदर त्यांनी लगेच पोरावरती हल्ला केला। शेजारीच एक 15-20 फुटावर हातीगावमध्ये इथंच पहिलं रक्त प्याला। 1 मिनिट तिथं वाघ मेवण्यावर 2 वेळा घुराकला, असं मेवण्याने सांगितलं 2 वेळा माझ्या घुराकला, त्याची डिलिव्हरी व्हायला मोर झाली। मला पहिला फोन आला त्याचा 3:41ला, 3 वाजून 41 मिनिटाला कुठे राजी म्हणलं मी घरी। तिथून मी लाखनगावरून 7व्या मिनिटाला इथं आल्यावर तोवर एक 6-7 माणसं जमा झाली होती, त्यांची डिलिव्हरी होईना। मग आम्ही 2 जण आलो होतो, मग आम्ही झालो 9 ते 10 जण। मग उसामध्ये आरडत फरफटीने आतमध्ये गेलो तर जवळजवळ जिथून धरला तिथून कमीत कमी सरसा 300 फूट अंतर असेल त्या खांबा, उसाच्या खांबा, त्या उसामध्ये खांबे इलेक्ट्रिकचा त्या खांबापाशी होता। मुलगा इथं काय खेळत होता? नाही, हातीगाव तोडायला म्हणून तो बापाच्या सोबत गेलेला। तिथून धरला, ह्या हातीगावतामध्ये न्याला, तिथंच रक्त प्याला। आणि मग तिथून उचलून पुन्हा त्या खांबापर्यंत न्याला, जवळजवळ 250-300 फूट बिबट्याने वडीत न्याला। आणि मग वडिलांच्या अंगावर उरकल्यामुळे तुमची धाडस होईल? हा, एकटेच 2 जण होती ना, बाकीची घरी त्यांची मिसेस घरी होती, मग हे 3घच। पण मी तिकडून पोचतो ते 5-6 माणसं जमा झाली आणि मग 5-6 जमा झाले। आम्ही 2 जण आल्यावर मग एक 9 ते 10 जण आम्ही झालो। मग फरफटी मी उसात गेलो, तिथं गेल्यावर बिबट्या काही दिसला नाही। आरडत गेल्यावर पोराला सोडून दिलं, पोराचं पूर्ण मायांग बिबट्याने खाऊन टाकलेली। इथं मायांगच राहिलेलं नाही, अवघड जागा आखी तोडून नेली। आणि इथं डाशे छातीवरती चावा घेतलेला आहे, असं पूर्ण बगदाड पाडले। पुन्हा पाठीमागून पण इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेले। बिबट्या दिसलाच नाही तिथं। आम्ही आरडत गेल्याच्या नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला घाबरून तो आजूबाजूला कुठेतरी उसाच्या सरीमध्ये तिथंच दबा धरून बसला असावा। पोराला मी तसंच उचललं, तिथून लगेच खांद्यावर माझ्या स्वतःच्या रक्ताचे डाग आहेत पोराचे, मी खांद्या उचलून इथं आणले बाहेर। आई कुठे आहे तिथं बाळापाशीच बसली, कशी उठणार? काय करणार? पाठीमागे त्या मुलीला केलं होतं ती किती लांब आहे? इथं शेजारी 1 किलोमीटर रस्त्याच्या पलीकडून फक्त, इथं डांबरी रोड आहे हा। मुलाचं नाव सांग? रोहन विलास बोंबे। कितीला होता तो आता 13 वर्षाचा आहे, 7वीला। हा, भाऊ बहीण किती? 1 भाऊ आहे, बहीण नाही। छोटा आहे? नाही, हा हल्ला केलेला मग बारका आहे आणि मोठा भाऊ आहे दुसरा। आता काय मग काय ठरलं आता बाळाचं बॉडी? आता जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या स्पॉटला आले पाहिजेत। दुसरा विषय जे वनमंत्री आहेत ते स्वतः येऊन इथं त्यांनी ठोस निर्णय घेतला तरच याची पुढची विल्हेवाट होणार आहे, तोवर काही विल्हेवाट होणार नाही। अख्ख्या गावाने निर्णय तो घेतलेला आहे। कोणीच यायचंच नाही, हे नुसते तोंडाला पानं पुसाय करता येतात काय फक्त? आतापर्यंत ह्या 12 तारखेपासून आज 2 नोव्हेंबर आहे, म्हणजे 12 ऑक्टोबर पासून ही 3री घटना घडलेली आहे। पिंपरखेडमध्येच ही 2री, आणि जांबूतला ती एक आजी मारलेली, म्हणजे अजून 1 महिना पण नाही झाला, म्हणजे 20 दिवसामध्ये 3 घटना घडल्यात। हे आपले लोकल नेते पुढारी काय करतात? फक्त तोंडाला पानं पुसायला येतात का? आपली चेहरा दाखवला हा, फक्त आम्ही चेहरा दाखवायला येतोय, मत मागायपुरती येतात। ठीक आहे, धन्यवाद भाऊ। इथली प्रॉपर त्यांनी आता हा एक